देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला शाश्वत आणि हरित ऊर्जेकडे नेण्याचं स्पष्ट आवाहन केलं आहे आणि आता त्या स्वप्नाला वेग देण्याचं काम महाराष्ट्राने हाती घेतलं आहे। याची पहिली झलक मुंबईच्या जलमार्गावर दिसून येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्राने जलवाहतुकीच्या नव्या युगात प्रवेश केला आहे। जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली कॅन्डेला P12 ही फ्लाइंग इलेक्ट्रिक बोट थेट स्वीडनहून JNPT बंदरात दाखल झाली आहे। ही केवळ एक बोट नाही तर महाराष्ट्राच्या हरित भविष्याची झेप आहे। लवकरच ही बोट मुंबईच्या समुद्रात लाटांवर विहार झालेली पाहायला मिळेल। हायड्रोफ्लोइक तंत्रज्ञानामुळे ही बोट पाण्यावर अक्षरशः उडत असल्याचा अनुभव देते। त्यामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि अत्यंत शांत होतो। समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी हा अनुभव पूर्णपणे नवा आणि आधुनिक असेल। आज गेटवे ऑफ इंडियावर दिसणाऱ्या पारंपरिक लाकडी बोटींच्या जागी उद्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक आणि हायड्रोफ्लोइक तंत्रज्ञानानं सज्ज बोटी धावताना दिसतील। आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या जागतिक दर्जाच्या बोटी भविष्यात महाराष्ट्रातच तयार करण्याचं विजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे। हा प्रकल्प केवळ वाहतुकीतील बदल नाही तर महाराष्ट्राच्या हरित, आधुनिक आणि आत्मनिर्भर भविष्यातील पहिला ऐतिहासिक टप्पा आहे।